भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात वीट भट्टीमध्ये कोळसा कम लाकूड जास्त जाळून वीट तयार केली जाते आहे। त्यामुळे परिसरातील घरकुल धारकांना ही वीट 7,000 ते 8,000 रुपयांच्या भावाने मिळते व ती माती देखील चोरीची असते। त्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता मिळतो। म्हणून वरणगाव परिसरातील वीट भट्टींना शासनाने लावलेल्या नियमापेक्षा अधिक प्रमाणात मातीचे ढेर दिसत आहेत। तसेच शासनाने ग्रामीण भागामध्ये चिमणी पट्टा लावणं कायद्याने गुन्हा आहे, परंतु इथं चिमणी पट्टा सर्वच कुणी लावलं जात आहे। त्यावर महसूल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यावेळी सर्व महिला अधिकारी असल्यामुळे कारवाई धीम्या गतीने होत आहे। तसेच महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची तहसीलदारांनी व उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब यांनी चौकशी करावी, कारण वरणगाव परिसरामध्ये महसूल चोर जोमात, अधिकारी गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून या परिसरामध्ये माती चोर, रेती चोर, गौण खनिज चोर जोमात, महसूल अधिकारी गेले कोमात। त्यावर काही भुसावळच्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखील हप्ते ठरल्याचं बोललं जात आहे। म्हणून भुसावळ शहराच्या ग्रामीण भागाकडे चौघेही बाजूला महसूल मोठ्या प्रमाणात गोळा करत आहेत, तरी स्थानिक महसूल अधिकारी डोळे असून अंधळेपणापासून सोंग घेत आहेत। याची उपविभागीय अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी। यामध्ये तहसील कार्यालयातला मोठा मासा जाळ्यात अडकणार का, असं देखील सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.